नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पोलीस भरतीविषयी नवीन अपडेट आले की सर्वात अगोदर आपल्या चॅनलला दाखवत असतो. त्याचप्रमाणे आणखी एका जिल्ह्याची तात्पुरती निवड यादीने प्रत्यक्ष यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार कशा प्रकारे कट ऑफ गेले ते देखील आपण एकदम सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकता ही संपूर्ण जी माहिती आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2022-23 साठी तुमची अंतिम निवड यादीने प्रत्यक्ष यादी जाहीर करण्यात आली आहे. तुमची एकूण 126 पदासाठी ही संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडली होती आणि आता प्रत्येक कॅटेगरीनुसार तुमची प्रत्यक्ष यादी आणि निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. तर प्रत्येक कॅटेगरीनुसार कशा प्रकारे कट ऑफ गेले ते देखील आपण पाहणार आहोत. तर पहिली जी कॅटेगरी आहे मित्रांनो, एसटी कॅटेगरीसाठी पाहू शकता तुमचं जे एकूण कट ऑफ गेलं आहे 121 मार्कांचा तुमचा टॉपर आहे आणि तुमचं जे कट ऑफ गेलं आहे मित्रांनो 117 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे मेल कॅन्डिडेटसाठी. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड आहे त्यांच्यासाठी एकूण 115 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी. त्यानंतर पाहू शकता ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 102 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे महिला उमेदवारासाठी. आणि होमगार्ड आहेत एसटी कॅटेगरीमध्ये त्याच्यासाठी जे कट ऑफ गेलं आहे 93 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे होमगार्डसाठी. त्यानंतर पाहू शकता पुढची जी कॅटेगरी आहे NTB कॅटेगरीसाठी पाहू शकता तुमचं जे एकूण कट ऑफ गेलं आहे एक सर्व्हिसमॅन उमेदवारासाठी एकूण 87 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे NTB कॅटेगरीमध्ये. ज्यानंतर महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एकूण 109 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे महिला उमेदवारासाठी आणि मेल कॅन्डिडेटसाठी एकूण 130 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे NTB कॅटेगरीमध्ये. त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे NTC कॅटेगरीमध्ये पाहू शकता एकूण जे कट ऑफ गेलं आहे 112 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे एक सर्व्हिसमॅन उमेदवारासाठी. ज्या महिला उमेदवार आहेत NTC कॅटेगरीमध्ये त्यांच्यासाठी कट ऑफ गेलं आहे 121 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे NTC कॅटेगरीमध्ये. त्यानंतर स्पोर्ट कट ऑफ उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एकूण 128 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे आणि जे होमगार्ड आहे त्यांच्यासाठी एकूण 131 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे NTC कॅटेगरीमध्ये. त्यानंतर पाहू शकता पुढची जी कॅटेगरी आहे मित्रांनो पुढची कॅटेगरी आहे SBC कॅटेगरीसाठी पाहू शकता तुमचं जे एकूण कट ऑफ गेलं आहे मित्रांनो 94 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे SBC कॅटेगरीमध्ये मेल कॅन्डिडेटसाठी. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे OBC कॅटेगरीमध्ये. OBC कॅटेगरीमध्ये तुमचं जे टॉपर आहे एकूण 142 मार्कांचा टॉपर आहे OBC कॅटेगरीमध्ये. आणि तुमचं जे कट ऑफ केलं आहे मित्रांनो पोलीस पाल्य उमेदवार आहे त्यांच्यासाठी एकूण 116 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे आणि ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एकूण 116 मार्कांचं कट ऑफ गेलेलं आहे. त्यानंतर जे एक सर्व्हिसमॅन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एकूण जे कट ऑफ गेलं आहे मित्रांनो 117 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे एक सर्व्हिसमॅन उमेदवारासाठी. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी एकूण 122 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे प्रोजेक्ट अफेक्टेड उमेदवारासाठी. त्यानंतर होमगार्डसाठी एकूण जे कट ऑफ गेलं आहे 128 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे होमगार्ड उमेदवारासाठी आणि मेल कॅन्डिडेटसाठी एकूण कट ऑफ गेले 133 मार्कांचं कट ऑफ गेले मेल कॅन्डिडेटसाठी OBC कॅटेगरीमध्ये. त्यानंतर पाहू शकता पुढची जी कॅटेगरी आहे मित्रांनो SC-BC कॅटेगरी आहे. यामध्ये तुमचं जे कट ऑफ गेलं आहे एकूण 108 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे महिला उमेदवारासाठी. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी एकूण 109 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे एक सर्व्हिसमॅन उमेदवारासाठी. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी एकूण 123 गुणांचं कट ऑफ गेलं आहे. जे स्पोर्ट कट ऑफ उमेदवार आहे त्यांच्यासाठी 124 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे आणि होमगार्डसाठी देखील एकूण 124 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे SC-BC कॅटेगरीमध्ये. त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे मित्रांनो EWS कॅटेगरीसाठी पाहू शकता एकूण जे कट ऑफ गेलं आहे तुमचं 85 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे महिला उमेदवारासाठी आणि प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी एकूण 107 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे आणि 121 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे जे मेल कॅन्डिडेटसाठी आणि होमगार्डसाठी एकूण तुमचं 126 मार्कांचं कट ऑफ गेलं आहे होमगार्डसाठी. तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम सोप्या भाषेमध्ये आपण प्रत्येक कॅटेगरीनुसार कट ऑफ पाहिलं आहे. यापूर्वी 2024चे जेवढे काही पोलीस भरतीचे पेपर झाले तर संपूर्ण प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. संपूर्ण पेपरचं विश्लेषण उपलब्ध आहे त्यामुळे चॅनलला नक्की भेट द्या ज्यामुळे येणाऱ्या पेपरसाठी तुम्हाला नक्की त्याच्या मदत होणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. साईडच्या बेल आयकॉनला ऑल करा ज्यामुळे पोलीस भरतीविषयी सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.